Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to start our new topic for the 11th standard of Agriculture Science and Technology for Maharashtra State Board. तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी की जो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि त्या पाठ्यपुस्तकातील 6व्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे तो म्हणजेच प्लांट न्यूट्रिशन की जो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचप्रमाणे कृषी रिलेटेड सर्व ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्याचप्रमाणे BSc ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर ज्या तत्सम पदवी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे. सो लेट्स सी अबाउट न्यूट्रिशन इन प्लांट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लांट न्यूट्रिशनबद्दल आपल्याला माहिती घेण्याच्या अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की हे जे प्लांट न्यूट्रिशन आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन देखील आपल्याला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. सो लेट्स सी अबाउट इंट्रोडक्शन ऑफ प्लांट न्यूट्रिशन. एनी लिव्हिंग थिंग रिक्वायर्स फूड और न्यूट्रिशन फॉर देअर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स. तर जे सर्व जे सजीव आहेत त्यांना जगण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या ग्रोथसाठी आणि मेंटेनन्ससाठी अन्नाची आवश्यकता असते म्हणजेच न्यूट्रिशनची आवश्यकता असते. द फूड ऑफ द प्लांट इज कंपोज्ड ऑफ सर्टन केमिकल एलिमेंट्स विच आर रेफर्ड टू ॲज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर जे वनस्पती आहेत त्यांना फूड म्हणूनच एखादी विशिष्ट प्रकारचे केमिकल एलिमेंट्स गरजेचे असतात आणि त्या एलिमेंट्सलाच आपण इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असं देखील म्हणतो. These elements are absorbed by plant roots principally as inorganic ions derived mostly from mineral constituents of soil. तर जे हे एलिमेंट्स आहेत की जे प्लांटचे रूट जे आहेत ते ॲब्सॉर्ब करून घेत असतात आणि ते असतात की जे इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असतात आणि ते मिनरल्स ते सॉईलमधून जमिनीचे जे रूट्स आहेत जे मुळं आहेत ते शोषून घेत असतात. Depending upon the availability of nutrients in soil, the nutrients contained in plant could be deficient, insufficient, sufficient, excess or toxic. तर जमिनीमध्ये जे उपलब्ध जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्या उपलब्धतेनुसार ते एखाद्या प्लांटला डिफिशियंट असतील म्हणजेच कमी पडत असतील, इनसफिशियंट असतील, त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ते पुरेसे नसतील, सफिशियंट असतील की जे त्यांना पुरेसे असतील, एक्सेस जास्त किंवा ते टॉक्झिक असतील म्हणजेच त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार ते प्लांटला कमी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात. सो लेट्स सी अबाउट इसेन्शियल एलिमेंट्स. नक्की इसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. सो लेट्स सी अबाउट इसेन्शियल एलिमेंट्स. द एलिमेंट्स needed by the plant for their growth, development and completion of life cycle without which plant will not be able to survive are called as essential elements. तर एखाद्या प्लांटला त्याच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि त्याची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी एलिमेंट्स जे गरजेचे असतात आणि जर ते एलिमेंट्स मिळाले नाहीत तर ते प्लांट सर्वाईव्ह देखील करू शकत नाही. अशा एलिमेंट्सला इसेन्शियल एलिमेंट्स असं म्हटलं जातं. तर हे जे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहेत की ज्याच्या डिफिशियन्सीमुळे किंवा कमतरतेमुळे प्लांटला एखादा रोग होऊ शकतो, त्याची ग्रोथ जी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एखादं प्लांट त्याची लाईफ सायकल देखील पूर्ण करू शकत नाही. या ठिकाणी आपण पाहत आहोत Fe डिफिशियन्सी, Mn डिफिशियन्सी अशा प्रकारचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या डिफिशियन्सीमुळे या प्लांटमध्ये कोणकोणती लक्षणे दिसत आहेत की ज्याला हे एलिमेंट्स कमी पडत आहेत. तर ते एलिमेंट्स कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. लेट्स सी अबाउट इट. तर ॲर्नॉन सायंटिस्टनुसार की ज्यांचं नाव डॉक्टर डॅनियल इस्रायल ॲर्नॉन आहे की जे पोलंडमध्ये जन्मलेले परंतु अमेरिकन प्लांट पॅथॉलॉजिस्ट आहेत किंवा फिजिओलॉजिस्ट आहेत की त्यांच्या एका रिसर्चनुसार
हे जे 16 एलिमेंट्स आहेत ते एखाद्या प्लांटच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात, की ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याचप्रमाणे मॅंगनीज, झिंक, कॉपर, आयर्न, मोलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन या एलिमेंट्सचा किंवा न्यूट्रिएंट्सचा समावेश होतो. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत की ह्या ठिकाणी 2 वेगवेगळे ब्लॉक तयार केलेले आहेत, त्याचप्रमाणे 2 पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहावेत आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जर एखादा प्रश्न आला तर तो देखील लिहिता यावा. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. CHO, NPK, CAMGS हा एक ग्रुप आहे. MN, ZN, CUFE, MOB, CL हा एक ग्रुप आहे. तर पहिल्या 9 एलिमेंटचा वेगळा ग्रुप आणि बाकीचे जे 7 एलिमेंट आहेत त्यांचा एक वेगळा ग्रुप, अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून पुढे जेव्हा क्लासिफिकेशन असेल त्यामध्ये देखील तुम्हाला हे लक्षात राहता आले पाहिजेत. तर हे एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत. नाउडेज सोडियम, कोबाल्ट, सिलिकॉन अँड अदर एलिमेंट्स आर ऑल्सो बीइंग ॲडेड टू धिस लिस्ट ॲज सपोर्टिंग. तर या एलिमेंट्सला सपोर्ट म्हणून किंवा हे देखील एलिमेंट्स प्लांटसाठी महत्त्वाचे आहेत, यासाठी हे देखील एलिमेंट्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण पाहूयात जे आर्नॉन आहेत, जे सायंटिस्ट आहे, फिजिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्याबद्दल माहिती की ज्यांनी हा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. लेट्स सी अबाउट इट. तर डॅनियल इस्रायल आर्नॉन 14 नोव्हेंबर 1910 टू 20 डिसेंबर 1994 या कालावधीमध्ये अमेरिकन प्लांट फिजिओलॉजिस्ट whose research led to greater insights into the operation of photosynthesis in plants. He was awarded National Medal of Science in 1973. He suggested criteria of essential in plant nutrition in 1954. तर हे जे अमेरिकन प्लांट फिजिओलॉजिस्ट आहेत की ज्यांनी फोटोसिंथेसिस प्लांटमधील याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च केला आणि त्यासाठी त्यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स 1973 देण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांनी क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी इन प्लांट न्यूट्रिशन हा जो दिलेला आहे सिद्धांत 1954 तो देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्या या सिलेबसमध्ये. सो लेट्स अबाउट criteria of essentiality given by Arnon. According to scientist Arnon in 1954 suggested 3 criteria for essentiality of nutrients. तर 1954 सायंटिस्ट आर्नॉन यांनी 3 क्रायटेरिया जे दिलेले आहेत न्यूट्रिएंट्सबद्दल की ज्यांची इसेन्शियलिटी त्यामधून शो होते. हे जे 3 क्रायटेरिया आहेत ते 3 एकदम सोप्या वाक्यामध्ये आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सो फर्स्ट, द प्लांट शुड नॉट कंप्लीट इट्स लाईफ सायकल विदाउट एलिमेंट्स. तर एखादं प्लांट त्याचे लाईफ सायकल कंप्लीट करू शकत नाही जर हे एलिमेंट्स त्या प्लांटला मिळाले नाहीत. सेकंड, द एलिमेंट इज स्पेसिफिक अँड कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय एनी अदर एलिमेंट. तर जो प्रत्येक एलिमेंट आहे म्हणजेच आपण जे पाहिलेले होते CHO, NPK, CAMGS यासारखे जे एलिमेंट्स आहेत ते प्रत्येक एलिमेंट स्पेसिफिक असून त्यांना कोणत्याही दुसऱ्या एलिमेंटने रिप्लेस करू शकत नाही. म्हणजेच आपल्या जर प्लांटमध्ये नायट्रोजनची जर कमतरता असेल तर ती कमतरता आपण फॉस्फरस किंवा पोटॅशियम सप्लाय करून ती पूर्ण भरून काढू शकत नाही. सो थर्ड, एलिमेंट्स प्लेज डायरेक्ट रोल ऑफ इन प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. सो डायरेक्ट रोल ऑफ एलिमेंट इन प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम, दॅट इज थर्ड क्रायटेरिया वॉज गिवन बाय आर्नॉन. तर हे जे 3 क्रायटेरिया आहेत हे महत्त्वाचे असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने. सो थँक्स फॉर वॉचिंग. हे लेक्चर आपण या ठिकाणी संपवत आहोत आणि याच्या पुढील जे एलिमेंट्स असणार आहेत त्याचे जे सोर्सेस आहेत अँड क्लासिफिकेशन इसेन्शियल एलिमेंट्स असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो,
आपण आपल्या चॅनलवरती 11वी 12वी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याचप्रमाणे BSc ॲग्रिकल्चर, त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत कृषीमधील त्यांच्याबद्दल माहिती देत असतो. आणि एक्झामबद्दल, त्याचप्रमाणे BSc ॲग्रिकल्चरबद्दल एखादं अपडेट असेल, ॲडमिशनबद्दल जे अपडेट आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती आपण सर्वांना देत असतो. तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.